22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा तर उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नाही, ते तातडीने बरखास्त करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातील वृक्षतोडीवरून अमय खोपकरांचा सरकारला टोला। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे मोदी एकत्र। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार। पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द। चुनाभट्टी परिसरात आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत। सायंच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये 15,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री या जगप्रसिद्ध नर्सरीतून ही झाडं CSRच्या माध्यमातून आणण्यात येणार आहेत। वृक्षतोडीचा वाद कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होते, त्यात थोडीशी वृक्षतोड होत असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे, तर हौसेसाठी वृक्षतोड होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात येतोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमय खोपकर यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला। तपोवनात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनमध्ये दाखल झाली आहे। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे परिसरामध्ये साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली आहे। जळगावच्या एरंडोल नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। यावेळी अपक्ष उमेदवारांनी EVM छेडछाडीची भीती व्यक्त केली आहे। दरम्यान त्यांच्याकडून स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देण्यात येतोय। पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका मोठ्या लाचखोर प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे। 8 कोटींची लाच घेणाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नांदेडच्या शेकापूरमध्ये शिक्षक दारू पिऊन शाळेत आल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकाचा व्हिडिओ काढलाय। शिक्षकावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी इथं पालकांनी केली। बीडमध्ये सोलापूर ते धुळे महामार्गावरील चालत्या वाहनामध्ये चोरी करण्यात आली आहे। चालत्या वाहनातून चोरी करण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय। सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव डंपरच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। अपघाताची घटना CCTVत कैद झाली आहे। या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांना आता इथे धडा शिकवण्यात आला. दुकानाची तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद झाले. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पसार चोरट्यांचा शोधही घेतला जातो. साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल एकरकमी 3,200 रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही मागणी केली. गोंदियामध्ये पणन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. धान पिकाचं बोनस तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी आता अनुदान मिळणार आहे. 248 गावातील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे. देवळी विधानसभा क्षेत्रामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार. उन्हाळ्यापूर्वीच कोल्हापुरामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याला उद्यापासून उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता चिकोत्रा खोऱ्यामध्ये मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये एकूण 9 दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली. शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कान्हूर, मेसाई या गावांमध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरी, नाले आणि बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी ही पिकं जळू लागली आहेत. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केवायसी अभावी 3,500 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप 2,756 शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करत फार्मर आयडी कार्ड काढून घेण्याचं आवाहन तहसीलदारांनी केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील एका युवकानं उमा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा स्तर वाढलाय. तसंच शेतकऱ्यांना शेतात जाताना वळसा मारून जावं लागत नाहीये. वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊनही काम होत नसल्यानं हा उपाय शोधण्यात आला. मालेगाव शहरातील कॅम्प भागामध्ये एका झाडावर दुर्मिळ मानला जाणारा फिकट पिंगळा घुबड आढळून आला. दरम्यान घुबड पाहण्यासाठी पक्षप्रेमींनी गर्दी केली. भिवंडी ग्रामीण विकास विभाग आणि BNN महाविद्यालयाच्या वतीने खेड्यांचं सर्वेक्षण आणि आठवडी बाजार शिबिर संपन्न झालं. खारबाग ग्रामपंचायत इथं एक दिवसीय शिबिर पार पडलं. उमरगा लोहारात शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यात बसून आंदोलन केलं. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील पाली इथं आदिवासी कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी भूमिपुत्रांनी एल्गार संघर्ष सभेचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाला यावेळी मोठ्या संख्येनं विरोध करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं दिलाय. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो अनुयायी यांनी गर्दी केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम सैनिक चैत्यभूमीवर दाखल झाल्यात. सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. चुनाभट्टी परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. सायनच्या पुढे रिक्षाने जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळच्या आंदोलनानंतर इथे वाहतूक सुरळीत झाली आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असं नाव देण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात नामांतरणाचे फलक घेऊन लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक देहू रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. जळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं. आमदार सुरेश भोळे आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
रत्नागिरीच्या रामपूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये महिला, तरुणांसह वृद्धांनीही सहभाग घेतला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा कॅन्डल मार्च इथे काढण्यात आला। अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शेकडो अनुयायांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। अकोल्यामध्ये बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानात आंबेडकरांना वंदन करण्यात आलं। यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं आणि शेकडो अनुयायांनी एकत्र येत अभिवादन केलं। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयके, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयके पटलावर ठेवण्यात येणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार आणि रविवारी देखील कामकाज होणार। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी भेटीनंतर दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली। पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची अफवा पसरल्यानं खुलताबादमध्ये खळबळ माजली। यानंतर उमेदवारांसह नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्यानं चर्चा रंगू लागली आहे। राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा केला। शिवसेनेच्या वतीनं अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अळसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। मात्र या बॅनर्सवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपी किशन बाजोरिया यांचा फोटो गायब असल्यानं चर्चा सुरू झाली आहे। कोकण हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं ठाकलं आहे। गुजरातनं या आंब्यावर मोठा दावा केला आहे। वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला होता। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये रिंग रोडचं काम वेगानं सुरू आहे। रिंग रोड मंजूर झाल्यापासून 18 महिन्यामध्ये 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता नव्या 120 किलोमीटरचा रिंग रोड लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार। बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार असून त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबरला CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। इंडिगो विमानसेवेवर देशभरामध्ये झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका बसला आहे। प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला। देशभरातील 1000हून अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली। शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पीटर्स एल्बर्स यांनी दिली आहे। 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला।
पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणामध्ये विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विमानसेवा खोळंबल्यानं काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय. काल दिवसभरामध्ये पुण्यातील 42 उड्डाणं रद्द झाली.